नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बिगनर फ्रेंडली झाडं सांगणार आहे. म्हणजे कोणी पण ज्याला पण झाडं लावण्याची सुरुवात करायची आहे किंवा सगळ्यात फर्स्ट प्लांटेशन सुरू करायची आहे, झाडं आपल्या बाल्कनी, टेरेस किंवा आपल्या बगीच्यात लावण्याची सुरुवात करायची आहे, त्याच्यासाठी बेस्ट बिगनर फ्रेंडली प्लांट्स ज्यांना जास्त केअर टिप्स म्हणजे जास्त काळजी नाही लागत आणि खूप इझिली ते उगतात, ते आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. चला आपण व्हिडिओला सुरू करूया. आता सगळ्यात पहिले मी जी कॅटेगरी आहे प्लांट्सची ती इंडोर प्लांट्सपासून सुरू करणार आहे. म्हणजे जे आपण आपल्या घरात लावू शकतात, कारण मॅक्सिमम लोकांकडे स्पेस कमी असते किंवा ते फ्लॅट स्कीम्समध्ये राहतात, तर ते तसे बाल्कनीमध्ये तर झाडं लावू शकतात, पण बाल्कनी पण खूप मोठी नसते, लहानच असते. तर त्याच्यासाठी सगळ्यात माझा जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो आहे इंडोर प्लांट्स, जे घरातल्या आतल्या तुम्ही घरामध्ये लावू शकता आणि ते खूप चांगलं राहील. सगळ्यात पहिला पॉईंट सांगतो की इंडोर प्लांट्स काय असतात. हे जे सगळे इंडोर प्लांट्स जे आता मी काही समोर पण सांगेल किंवा ॲलोवेरा, रबर प्लांट, स्नेक प्लांट, मग मनी प्लांट, मग खूप सारे अजून व्हेरायटीज आहे, ॲलोवेरा वगैरे पण, लकी बांबू पण. तर हे सगळे जे असतात हे सगळे काय करतात, बेन्झिन आणि फॉर्मेल्डिहाईडसारखे जे हार्मफुल गॅसेस असतात किंवा जे एअर पोल्युशन असते, हे सगळे जे गॅसेस आहे एअर पोल्युशनमध्ये पण किंवा बेन्झिन, फॉर्मेल्डिहाईड, हे सगळे हार्मफुल गॅसेसला हे प्लांट्स काय करतात, ॲब्झॉर्ब करतात आणि आपल्याला एक फ्रेश एअर देतात. हे सगळे केमिकल्स ॲब्झॉर्ब करून हे फ्रेश एअर देण्याचं जे काम आहे हे खूप चांगल्याने प्युरिफाईंग करतात एअरची, म्हणून यांना एअर प्युरिफाईंग प्लांट्स पण म्हटलं जाते. तर हे जे सगळे इंडोर प्लांट्स असतात हे खूप चांगले एअर प्युरिफायर असतात. तर हे तुमच्या घरात तुम्हाला नक्की लावायला पाहिजे आणि खूप फ्रेश वाटेल. अजून एक तुम्हाला नॅचरल एअर मिळेल, जेणे की तुम्हाला खूप चांगलं वाटेल. तर हे झाडं तुम्हाला नक्की लावायला पाहिजे, इंडोर प्लांट्स तुमच्या घरामध्ये. आता पहिला फायदा झाला इंडोर प्लांट्स लावण्याचा की तो एअर प्युरिफाईंगचा काम करतो. दुसरा फायदा आहे की मित्रांनो याला सनलाईट कमी लागते. जसं सूर्यप्रकाशचं खूप जवळ म्हणजे सगळीकडे सगळ्या डायरेक्शन्सपासून येत नाही सूर्यप्रकाश, आणि आलं तरी खूप कमी वेळासाठी सनलाईट आपल्या घराजवळ किंवा बाल्कनीमध्ये येत असते. तर त्याच्यासाठी इंडोर प्लांट बेस्ट काम करतात. तुम्ही यांना असं म्हणजे सिम्पल जसं पाहू शकता, हे माझ्या घराच्या आतमध्ये लावून ठेवलं आहे. इकडे कोणती पण सनलाईट जास्त येत नाही. खिडकीतनं हलकीशी येते, पण ते खिडकीतनं पण जी सनलाईट आहे ते ॲक्च्युली असं रिफ्लेक्शन येते. डायरेक्ट सनलाईट या झाडांना नाही मिळत. यांचं जे मेन सोर्स ऑफ लाईट आहे ते आहे जी ट्यूबलाईट मी माझ्या रूममध्ये लावून ठेवलं आहे. जे जसं आता संध्याकाळनंतर हे जे चालू राहतात ट्यूबलाईट 5-7 तासासाठी, जेवढे तासासाठी 4-5 तासासाठी, तेवढं जे सनलाईट आहे त्या सनलाईटनी पण यांना जसं लाईट मिळत आहे. मेन इम्पॉर्टंट इंडोर प्लांटसाठी लाईट असते, लाईट यांना मिळायला पाहिजे. कोणतंही चालेल, सनलाईट किंवा ट्यूबलाईट. तर एक हा फायदा आहे की यांना सूर्यप्रकाश ची गरज फक्त 2 ते 3 तासाची असते. जास्त यांना 5-7 तासासारखं ऊन लागत नाही बाकी झाडांसारखं. ते इंडोर प्लांट्स बेस्ट असतात. आता मी तुम्हाला सांगून देतो की तुम्हाला इझी टू ग्रो इंडोर प्लांट्स कोणते कोणते आहे. तर लकी बांबू आहे, जेड प्लांट म्हणजे क्रॅसुला आहे, ॲलोवेरा प्लांट आहे, सकेलंट प्लांट्स तुम्ही लावू शकता. तर हे काही इंडोर प्लांट्स झाले. मग आता मी तुमची जी व्हेरायटी आहे समोरची ती आता सांगेल की ऑर्डिनरी म्हणजे आउटडोर्सवाले, जे बाहेर आपण घराच्या बगीच्यामध्ये, टेरेस किंवा बाल्कनीजमध्ये लावू शकता. तर ते इझी टू ग्रोवाले प्लांट सांगतो आहे. सदाबहारचं जे झाड असते, कढीपत्ता, जो क्रिसमस ट्री किंवा विद्याचं झाड जे म्हणतात, विद्याचं झाड आपण लावू शकता, ते पण खूप चांगलं असते. मग क्रोटॉन, मग सकिलंट प्लांट्स, हे सगळे झाडं तुम्ही आपल्या याच्यात लावू शकता. गुलाब लावू शकता, पण बिगनर असाल तर गुलाबनी स्टार्ट नका कराल. जे पहिलेचे जे फुलाची झाडं असतात जसे जास्वंद वगैरे, झेंडू वगैरे, मारीगोल्ड, त्यांनी चालू कराल, मग गुलाबवर तुम्ही शिफ्ट व्हाल. तर मग रोज, मारीगोल्ड, मग आपले जे तुळशीचे झाड आहे ते लावू शकता तुम्ही. शमीचं झाडं लावू शकता, हिबिस्कस, अपराजिता, बोगनवेला, पारिजात, हे सगळे जे झाडं आहे ते आता आउटसाईडचे तुम्हाला सांगितले की कोणते कोणते लावायला पाहिजे. आता व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्यामध्ये सांगून देतो की कोणत्या कोणत्या भाज्या तुम्ही जसं आता सुरू केलं असेल झाडं लावणं, तर कोणते तुम्हाला लावायला पाहिजे. तर व्हेजिटेबल्समध्ये आहे सगळ्यात पहिले टमाटर. टमाटर खूप इझिली उगून जाते, मी पण खूप वेळा उगवलेलं आहे. तर टमाटर तुम्हाला नक्की उगवायला पाहिजे. मग पुढचा पॉईंट आहे मिरची. मिरची पण तुम्हाला उगवायला पाहिजे. मिरची खूप इझिली ग्रो होऊन जाते. अजून मिरचीला जास्त केअर टिप्स पण लागत नसतात. मग पुढचा आहे भेंडी. मग भेंडी पण लावू शकता. अजून जे वांगं आहे, वांगं पण तुम्ही आपल्या घरी उगवू शकता.
मग बाकीच्या आता फैलणाऱ्या किंवा पॉट्समध्ये लावणाऱ्या भाज्या ज्या आहे समोरचं आता ते सांगतो. जसं पालक लावू शकता तुम्ही, पालक खूप चांगलं असते. मेथी पण इझिली उगून जाते. पालक मेथी तर बेस्ट बिगिनिंग स्टार्ट आहे. समजा तुम्हाला भाजी लावणं सुरू करायचं तर पालक मेथीपासूनच तुम्हाला स्टार्ट करायला पाहिजे. खूप लवकर उगून जाते हे. आणि याच्यासाठी व्हाईट सरफेस पॉट चूज कराल. हे असे जे कुंड्या असतात अशा नाही घ्यायचे तुम्हाला. जे असे फैलणाऱ्या कुंड्या असतात स्क्वेअरमधल्या किंवा रेक्टँगलमधल्या त्याच तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे पालक अजून मेथीला उगवण्यासाठी. मग पुढचा पॉईंट आहे की तुम्ही जे आपलं हे आहे सांबार किंवा कोथिंबीर ते तुम्ही लावू शकता कुंड्यामध्ये, खूप चांगल्याने उगून जाईल. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट प्लांट तर मी विसरून गेला, तो आहे पुदिना, मिंट. पुदिना खूप इझिली उगतो मित्रांनो. याचे तुम्ही मार्केटपासून हलकीशी कटिंग घेऊन आले, पाण्यात ठेवलं 2 दिवसासाठी, हलकेसे रूट्स येऊन जातील त्याला आणि डायरेक्ट मातीत, किंवा तुम्ही मार्केटपासूनच घेऊन आले, थोडा 1 दिवस पाण्यात ठेवलं आणि त्याला डायरेक्टली मातीत तुम्ही लावून टाकलं त्या फांदीला, तर हे लागून जाईल आणि झाड खूप चांगल्याने उगून जाते. तर हे जे मिंट म्हणजे पुदिन्याचं झाड आहे हे पण खूप इझी टू ग्रो बिगनर फ्रेंडली प्लांट आहे. तर हेही नक्की उगवायला पाहिजे. मग आता बाल्कनी, टेरेस किंवा बाहेर लावण्यासाठी झाडं सांगतो. ते आहे कढीपत्ता लावू शकता, तुळशी लावू शकता, स्नेक प्लांट, मनी प्लांट, अजून रबर प्लांट, झिझी प्लांट. हे जे स्नेक प्लांट, मनी प्लांट, रबर प्लांट अजून झिझी प्लांट आहे हे इंडोर प्लांट्स आहे. याच्यातलं कढीपत्ता आणि तुळशी म्हणजे आउटडोअर्स किंवा बाल्कनीचे प्लांट आहे. हे खूप चांगल्याने उगून जातात. तर हे सगळे मित्रांनो झाडं होते आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले. हे जे झाडांचे नावं सांगितले बिगनर फ्रेंडली झाडं आहे, ज्यांना काळजी असून केअर टिप्स कमी लागतात, जेणे की खूप चांगल्याने उगतात. तर कोणी पण बिगनर किंवा गार्डनिंग स्टार्ट करायची आहे ते हे झाडं लावू शकतात. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो माझं एक दुसरं चॅनल आहे वेदांग गार्डनर मराठीच्या नावाने. तिथे मी ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज मराठी भाषेत टाकून ठेवले आहे बागवानीच्या संबंधित, म्हणजे गार्डनिंगच्या रिलेटेड खूप सारे व्हिडिओज मी तिथे टाकून ठेवले आहे. तर तोही चॅनल नक्की पहा. लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही चॅनलवर पोहोचून जाल वेदांग गार्डनर मराठीवर. तर तिथे तुम्ही व्हिडिओज पाहू शकता अजून झाडाचे. अजून व्हॉट्सअपचं ग्रुप जॉईन करू शकता झाडासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी. त्याची पण लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न आहे त्या ग्रुपवर मला विचारू शकता. धन्यवाद.